लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती खरी लाभावी न प्रीती. आपल्या संतांनी एक सुद्धा जागा, एक सुद्धा ठिकाण आईचं वडिलांचं वर्णन करताना सोडलेलं आपल्या धर्म परंपरेमध्ये, धर्मशास्त्रामध्ये दिसत नाही. प्रत्यक्ष संतांची अनुभूती घ्या, वेदाची श्रुतीची अनुभूती घ्या. माऊलीला प्रत्यक्ष देवता मानण्याची पद्धत आपल्या धर्मामध्ये. पिता स्वयंमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी. आपण घरामध्ये प्रत्यक्ष दिसणाऱ्या दोन देवता आहेत, त्यामध्ये एक वडील आणि दुसरी आई. त्या दिसणाऱ्या देवता आहेत, कळत न कळत त्या देवतांचा अवमान होण्याची दाट शक्यता आपल्या आयुष्यामध्ये असते. म्हणून संत वेळोवेळी त्याचा आघात करतात. तुम्ही जा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. का वर्णन केलं गुरुंचं? अहो, ज्या गुरुंजवळ बसलेले आहेत, गुरुंचाच देव जवळ चाललेलं आहे, पण हे वर्णन का करून घ्यायचं? अनावधानाने मी ज्यांच्याकडे अध्ययन करतोय ते मला इतकं दिव्य ज्ञान माझ्या जवळ देत आहे, सर्वस्व मला दान करत आहे, पण मी ज्ञानी झाल्यानंतर त्यांची अवहेलना माझ्याकडून होऊ नये, त्यांची विडंबना माझ्याकडून होऊ नये, त्यांचा अपमान माझ्याकडून होऊ नये, याकरता हे नमन दररोज करायचं. तशी आई वडिलांचा अवमान होऊ नये याकरता काही धर्मशास्त्रातली, धर्म परंपरेतली आणि संत साहित्यातली प्रमाण मनुष्याने दररोज म्हणावे. दररोज लेकोराच्या हिता हा अभंग रोज म्हटला जातो. काकड्यामध्ये हा अभंग म्हटल्याशिवाय काकडा पूर्ण होत नाही. याचा अर्थ आहे त्या काकड्याच्या निमित्तानं हा म्हटलेला अभंग आपल्या आई प्रतीची अंतःकरणातील कृतज्ञतेची भावना सुद्धा व्यक्त करत असतो. तिला कोणती उपमा देता येत नाही आणि तिचं वर्णनही जगामध्ये करता येत नाही. जगात अनेक गोष्टी पवित्र आहेत. त्या पवित्रतेच्या शिखरावर, सगळ्यात शिखरावर काय पवित्र मानला असेल महाराज? आईचं प्रेम पवित्र मानलं. मुळात प्रेमच पवित्र आहे, पण त्यातही मातृप्रेम त्याची बरोबरी कोणी जगात करू शकत नाही. त्याच्या इतकं कोवळं, त्याच्या इतकं प्रेमळ, त्याच्या इतकं स्वच्छ, निकोप, निस्पृह, आनंदी, समाधानी, टोक कळसाचं शेवटचं स्थान दुसरं जगाच्या पाठीवर पाहायला मिळत नाही. म्हणून आई आई दुर्दैव या गोष्टीचं आहे की या जगामध्ये कांडोळ परिवारासारखे काही क्वचित परिवार जे आपल्या तुमच्या नजरेला येत आहे. तुम्ही जर पुणे मुंबई सारख्या नाशिक सोडून शहरामध्ये गेला आणि तिथं करोडपती माणसाच्या घरी तुम्ही गेला तर तिथं आई वडिलांचा सन्मान होईलच का, त्यांची पूजा होईल का, असं म्हणून थोडस धाडसच होते आताच्या काळात. त्यामुळं वेळोवेळी आई या शब्दाचा, बाप या शब्दाचा आगाश शास्त्राने केला, संत साहित्याने केला आणि त्या संत साहित्याच्या उपासकांनी माझ्यासारख्या कीर्तनकारांनी सुद्धा केला. समाजाला आई, समाजाला बाप करणं ही काळाची गरजच आहे. ती जर कळाली तर म्हातारपणात मुलगा ही हक्काची काठी आई वडिलांना मिळू शकते. कारण माझी हरणी गुंतली सजवण्याराणी, माझी हरणी गुंतली सजवण्याराणी, अडकली कवने वेळी आंधळ्याची गाठी, अडकली कवने वेळी आंधळ्याची गाठी. आंधळ्याला डोळे गेल्यावर जेवढं दुःख होत नाही तेवढं आंधळ्याच्या हातातली काठी गेल्यावर त्याला त्रास होतो. का? त्याला माहिती ही काठीच माझ्या करण्याचा सहारा आहे. तसं आई वडिलांना म्हातारं झाल्यावर जेवढं दुःख होत नाही तितकं म्हातारपणात एका मुलाने आईला दिलेल्या त्रासाबद्दल, आईला केलेल्या अंतराबद्दल तिला असं वाटतं माझ्या हक्काची काठी हरवली. म्हातारपणाचं आई वडिलांचं टॉनिकच मुलांचं गोड बोलणं आहे, कुठले औषध नाही. तुमच्या गोड बोलण्याचा व्यवहार आई वडिलांचं जीवन समाधानी करू शकतं आणि त्या समाधानाच्या जीवनापर्यंत म्हातारपणात त्या आई वडिलांना आणावं याकरता आपल्या संतांनी अहोरात्र प्रयत्न केले. अरे नुसती व्यवहारामध्ये तिला कोणती उपमा देत बसू नका. नाही, आमची आई अशी आहे, आमची इतकी मोठी आहे, आमची आई. अरे बाबा, कसं आहे तुझ्या आईचं प्रेम? माझ्या आईचं प्रेम ना त्या सूर्यनारायणासारखी माझी आई आहे. या सूर्यनारायणाची, अरे तो सूर्यनारायण माझ्या आईची काय बरोबरी करणार आहे?
जो सूर्यनारायण सकाळी 12 वाटून दुपारी 12 वाजता त्रास देतो तो सूर्यनारायण आपल्या आईची बरोबरी करेल? करू शकत नाही. 12 वाजेला त्याचा त्रास होतो. पहाटे सुखद वाटणारा सूर्यनारायण दुपारी थांबतो. आमच्या 85 वर्षांची झाली पण आमच्या आईला कधी तापणून कळालंच नाही. इतकी कोडी आमची आई आहे. म्हणून सूर्यनारायणाची दिलेली आमच्या आईला उपमा थोडी आहे. समुद्र पाहिला की मनात येतं कदाचित असंच माझ्या आईचं प्रेम आहे. विस्तीर्ण जलाशय नजर पुरल तोवर पाणीच पाणी आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. एवढीच माझी आई आहे. एवढं मोठं न गुंफल्या जाणारं, न विणता येणारं, न मोजता येणारं माझ्या आईचं प्रेम आहे. माझ्या आईचा माझ्यात किती जीव आहे. माझ्या आईने मला किती प्रेमाने जिव्हाळ्याने सांभाळलंय. मला नजर पुरते तोवर पाणी आहे. या समुद्रा इतकी माझी आई मोठी आहे. मला असं वाटतं समुद्राकडे पाहून जर आईला समुद्राची उपमा द्यायचं म्हटलं, त्या समुद्रात पाय टाकला, हजारो किलोमीटर वरून येणाऱ्या लाटा आपल्या पायाला स्पर्श करून जात आहेत. नमस्कार करून त्या विस्तीर्ण जलाशयामध्ये प्रवेश केला. तहान लागलेली ओझळ घेतली आणि त्या समुद्रात घातली आणि ओझळीत घेतलेलं पाणी ओठाला लावलं. ओठात 1 सेकंद सुद्धा ते पाणी ठेवावं वाटलं नाही. क्षणा अगोदर ज्या समुद्राला माझ्या आईच्या प्रेमाची उपमा दिली होती लक्षात आलं हा खूप विस्तीर्ण आहे पण हा खारट आहे. माझी आई विस्तीर्ण आहे आणि माझी आई गोड सुद्धा आहे. या समुद्राला, या समुद्राची उपमा माझ्या आईला देता येणार नाही. या समुद्रापेक्षाही माझी आई मोठी आहे. काय तिला उपमा द्यायची या समुद्राची? माझ्या आईचं प्रेम तो गुलाबाच्या पाकळ्यासारखं कोरडं प्रेम. या गुलाबाच्या पाकळ्या त्या सत्काराला, समारंभाला प्रेमाचं प्रतीक म्हणून उपयोगाला येतात. त्या गुलाबाच्या पाकळ्या दिसायला गोड आहे पण गोड्या पाकळ्या प्रेमानं जोड तोडायला घेऊन गेलो किंवा घ्यायचा प्रयत्न केला, गुलाबाच्या देठाशी नकळत बोट लागलं, कचकन काटा बोटात गेला आणि बोटातून रक्त बाहेर आलं तेव्हा लक्षात आलं हा वरून दिसायला गोड आहे, याचं मूळ मात्र काट्याचं आहे. आमच्या आई वरूनही दिसायला गोड आहे आणि आमच्या आईच्या प्रेमाचा जरा मुळात सुद्धा गोड आहे. जगाच्या पाठीवर भगवत भक्तांनो एक माऊलीच अशी आहे जिला तुम्ही कोणती उपमा देऊ शकत नाही. तिला एका विशिष्ट आकारात व्यापू शकत नाही. करुंगडी कापलं तरी माणसाला दुःख होतं. तिला आपल्या जन्माकरता सरकन पोट फाडून घेतलं तिला आई म्हणतात. आई वडील या प्रत्यक्ष दिसणाऱ्या देवता तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे ही अपेक्षा ज्ञानोबारांची. तुमची माझी आई किती पवित्र आहे असं जर विचाराल तर जगातली सगळी तीर्थ माझ्या आईच्या चरणाजवळ स्नानाला येतात इतक्या माझ्या आईचं चरण पवित्र आहे. जगातली सकळ तीर्थाची धुळे जिये का माता पितरे. जगात जेवढी तीर्थ आहे सकळ शोधाला त्या सकळ तीर्थांना सुद्धा कुठं पवित्रता शोधायची असेल तर माझ्या आईचं अंतःकरण, माझ्या आईचं चरण पवित्र आहे. काय पवित्रतेचं वर्णन? सगळ्या गोष्टी पवित्र नसतात जगात पण मातृहृदय, मातृचरण, अंतःकरण खूप पवित्र आहे आणि त्या पवित्रतेला प्रणाम करणारी आपली परंपरा आहे. आपण सगळे तिला उपमा देत बसू नका. आईची सेवा करणं, अरे जेते बाप को रोटी ना दे वो तो मरे बाद बचत आहे, पोटभर चावल धाबे पर झोक कर कवे को बाप. काय सेवा आईची? टाळ्यात काळं राम गेलं कष्टाने कमवून, चांगल्या प्लॉटिंग दिल्या, भर रोडच्या जागा दिल्या, समाज मान्यता दिली, पैसा भरपूर दिला, द्रव्य भरपूर दिलं, वर्ष श्राद्ध आनंदात करायचं, पंचपर्वांनाचा भेद करायचा, मोठ्या पाकिटाचा कीर्तनकार बोलवायचा, मोठी नायकवाद बोलवायची. हे प्रेम आहे? ही त्या प्रेमाची व्याप्ती नाही, हे त्या प्रेमाचं वर्णन नाही. अरे मेल्यानंतर श्राद्ध करणं कदाचित व्यवहाराचा भाग असू शकतो पण जिथे बाप को रोटी ना दे ती मरेपर्यंत तिच्या समोर प्रेमानं भाकरी म्हणून ठेवणं, तिच्याशी गोड बोलणं ही तिच्या प्रेमाची परतफेड आहे. होत नाही ती. मेल्यावर काही बहादूर श्राद्ध करायला
ती कळत नाही. विशाल महाराज म्हणणारे अनेक आहे नाशिककर, पण विशाल म्हणणारी माझी आई आहे मला. विशाल महाराज वर्णन विशेषण, तर त्या विशाल आवाजातलं प्रेम मोजता येत नाही हो. एक वाजेला दार उघडून घराचा राजो अजून सुद्धा माझी दुसऱ्या दिनमध्ये फोन होता माझा, किती रात्री गेलो दुसऱ्या. दररोज गेट समोर आम्ही जेवढ्या गाडी लावतो, माझी गाडी लॉक व्हायच्या अगोदर माझी दार उघडायला मला घ्यायला आलेली असते. याचा अर्थ घरात बायको नाही, घरात वहिनी नाही, घरात दादा नाही, घरात वडील नाही, घरात मुलं नाही, असं नाही. हे सगळे असून सुद्धा लेकराचं दार मीच उघडावं ही जिची भावना असते तिला माय म्हणतात. अरे जिथं मोठ्यानं सांगून काहीच्या पोटातल्या भुका वागत नाही, तिथं चेहरा पाहिला की जिला पोटातली भूक कळते तिला माय म्हणतात. मोठ्यानं सांगून माझं ताट देत नाही, मला भूक लागलीये ते सांगून सुद्धा ताट पुढे येत नाही, पण तिनं चेहरा पाहिला की कळतं जेवला नाही वाटत्या, काहीच नाही वाटते पोटात, इतकं उपाशी नाही राहिलं पाहिजे. तिला पाहल्या पाहल्या कळतं अरे पोटातली भूक तिला ओठानं सांगावी लागत नाही, तिला आई म्हणतात. काय तिच्या प्रेमाचं वर्णन करू शकतो एक कीर्तनकार, काय तिचं वर्णन करू शकतात? ज्ञानोबा म्हटले आमच्याकडून तिचं वर्णन होत नाही. भगवंत ज्या वेळेला अभिमन्यूच्या जाण्याची बातमी आईला सांगा, द्रौपदीची मुलं गेल्यानंतरची बातमी आईला सांगा, अश्वत्थाम्याने जी मुलं मारली, माता शिशुना निधनम सुता निशम्य हो जगाचा मालक आहे हो, ज्याला जगातली सगळी कठीण कामं करता येतात. पण द्रौपदी तुझी मुलं त्या अश्वत्थाम्यानं मारली, मला माफ कर हे सांगायचं धाडस जगन्य त्या परमात्म्यामध्ये सुद्धा आई पुढे जाताना होत नाही. त्याला आईचं प्रेम म्हणतात. जिथं जगाचा मालक आहे त्या प्रेमापुढे हार मानतो, तिथं तुमच्या माझ्यासारखा कीर्तनकार आईचं काय वर्णन करू शकतो? मला माय माय ती काय आत्या आहे, ती मावशी आहे, त्या इतर नात्यांचं आपल्यावर प्रेम आहे, जे त्या नात्यात आहे. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिने जगाचा आई विना भिकार. आई निघून जाते त्यावेळेला मनुष्याच्या जीवनातला प्रेमाचा सागर आठवतो तुम्हाला, शोधत फिरावं लागतं प्रेम प्रेम प्रेम. या बाजूला या, आई सोडून बाप सोडून ज्या स्त्रीला पारतंत्र्य जीवन जगावं लागतं तिला विचारा आई कशाला म्हणतात. ती सांगेल माझे भाऊ करोडपती, करोडपती भावाजवळ पैसा भरपूर आहे, पण आईचं प्रेम नाही हो. लेक सासरा तो माहीर येणारे माहिती पडता बरोबर सकाळपासून दुपारपर्यंत उंबरठ्यात बसून कोड्या मुलीची वाट पाहणारी आई आहे. 72 वर्षाची माय लेक एसटीतून गाडी उतरली की तिच्या दोन्ही पोरांना घ्यायला जशी नदी समुद्राच्या दिशेला धावते तितक्या वेगात मुलीजवळ पडत जाणारी या जगातलं एक तो दैवत आहे आई. 8वा दिवस ज्या वेळेला माहेरातून सासरी जायची वेळ आली, भावानं साडी चोळी आणून दिली, काय लागतं ते द्रव्य दिलं, पण बस स्टँडवर 1 तास जर गाडी लेकीची यायला उशीर असेल ना नाशिककर, तर मुली बरोबर 1 तास त्या गाडीची वाट पाहणार दुसरं तिसरं त्या घरातलं कोणी नसतं महाराज.
ना मला दाखवा दाखवा घर माझे मला दाखवा दाखवा घर माझे मला आईबद्दलच्या प्रेमाचं वर्णन बघितलं. कठोर माणूस आईच्या प्रेमा
प्रेमाकरता झुरलेलं लागतं महाराज. एक विशेष प्रेम आहे आईचं. त्या आईच्या प्रेमाचं तुम्हाला मला ओरड पडली यात नवलं नाही. कधी कोण्या प्रवाहात ज्ञानोबारे माझे वाहले नाही होते. देवाच्या चरणांचं सोडून ज्ञानोबांनी आयुष्यात स्वप्नात सुद्धा कोण्या चरणाचं वर्णन केलं. का इतकं तुम्ही संतांच्या ज्ञानोबा आहे तुकोबा आहे का तुम्ही इतक्या आईच्या चरणाचं आईच्या अंतःकरणाचं वर्णन करतात. तितकी पवित्रता जगण्यात अन्यत्र कुठं दिसत नाही का? संतांना जर विचारलं तर तितकी पवित्रता खरंच इतर ठिकाणी कुठं दिसत नाही. आणि संतांनी सांगावं याचा अर्थ आम्हाला पवित्रता कळत नाही का? आपल्याला काय कळतं महाराज? आपण नेहमी त्याचं चिंतन करतो. आपण गाजरपारखी माणसं आहे, आपल्याला कवडीचं ज्ञान नाही. फक्त आपल्याला असं वाटतं मला कळतंय. काय कळतं आपल्याला? आपण कशाला पवित्र म्हणतो, कशाला अपवित्र म्हणतो. काही गोष्टी दिसायला अपवित्र आहे पण पवित्र आहे. काय काय पवित्र आहे जगात? अहो मेंढीच्या लोकराचं हे कापड हे घोगळं पवित्र आहे. तांब्या पितळाचे भांडे त्याचं पवित्रतेचं वर्णन आलं. सोना हा धातू पवित्रतेचं वर्णन आलं. गोमाता पवित्र आहे. गाईचं दूध त्याच्यात पवित्रतेचं स्वतंत्र वर्णन आहे. अहो या दिसणाऱ्या गोष्टी काही पवित्र आहेत आपल्याला माहिती आहे. काही ठिकाणचा जन्म अपवित्र आहे पण त्यांची पवित्रता आहे. काय काय? उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम हे पवित्र आहे. पहिलं त्यातलं उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शवकर्पटम आणि काकविष्टा समुद्भवा. 5 गोष्टीचं वर्णन पवित्रतेच्या संदर्भात आलेलं आहे. किती पवित्र आहे? एखाद्याचं उष्ट पवित्र हो. उष्ट घालणं चांगलं आहे पण आपल्या परंपरेत उष्ट सुद्धा पवित्र आहे. एखाद्याची उलटी पवित्र आहे, वांती पवित्र आहे. कारण ओघाव आता म्हणावा आपल्याला हे घ्या तुम्ही प्या तुम्ही पेल मी अपवित्र ते घाण आहे. पण वमनम शिवनिर्माल्यम देवाला एकदा वाहिलेली वस्तू परत पूजेला चालत नाही. पण भगवान शंकराला वाहिलेली वस्तू परत पुन्हा चालते, तिला अपवित्रता येत नाही. चौथी गोष्ट आहे शवकर्पटम. प्रेताच्या अंगावरचं वस्त्र जर तुम्हाला कोणी घालायला दिलं तर तुम्ही घालाल का? भारी भारी आहे, 10,000 रुपये भेटचा कपडा आहे तरी आपण घालू शकत नाही. पण शवाच्या प्रेताच्या अंगावरचं वस्त्र सुद्धा पवित्र मानलं आपल्या परंपरेमध्ये. आणि शेवटची गोष्ट आहे काकविष्टा समुद्भवा. इथं विष्ठाचं पवित्र आहे. त्यात कावळ्याची विष्ठा कोणी पवित्र मानेल का? पण ती पवित्र आहे. या सगळ्या गोष्टीचं वर्णन आपल्या परंपरेत दिसतंय. उच्चिष्टम उष्ट पवित्र आहे. काय कोणतं उष्ट पवित्र आहे? गाईचं दूध उष्ट आहे. काय दूध देते कोणाकरता? वत्साचे निवसे दुबते होय घर देशे झाले पांडवांचे निमिसे जगदो धरण. गाय वासराच्या हेतून दूध देते. गाईला पाना फोडण्याकरता वासरू सोडावं लागतं तेव्हा ती पाना सोडते. पण तुम्ही मी ती हुशार फक्त दुधाचा भेस त्याच्या ओठाला त्याच्या तोंडात दिसला की आपण ते वचड बाजूला काढून घेतो आणि त्याचं सगळं उष्ट दूध भांड्यात काढून देतो. ते अपवित्र मानलं जातं. गाईचं दूध तुम्हाला मला चालता येत नव्हतं नाही. गाईचं दूध हे भगवंताच्या पूजेला सुद्धा चालतं. अगदी पंचामृत दुधाशिवाय तयारच होत नाही महाराज. इतकं ते पवित्र. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम. भगवान शंकराला समर्पित केलेली वस्तू पुन्हा उपयोगाला येते. कुठे येते? त्याचं वर्णन असं आहे. ज्यावेळेला गंगा मातेचा जन्म झाला, गंगा माता भगीरथ राजाने प्रयत्न केले. त्या कुळामध्ये अंशुमान असेल, राजा दिलीप असेल, सगळ राजाची 60,000 मुलं जळून भस्म झाली होती. पण भागीरथी तिला काय नाव पडलं? भगीरथ राजाने प्रार्थना केली आणि तिला धारण केलं. वास्तविक तिला प्रार्थना करताना तू म्हणायचा तू ये बाबा. त्यावेळेला चित्रपटातलं गाणं बदललं. गंगा हमारी कहे बात ये रोते रोते राम गंगा हो गई.
वेगाच्या आधारावर इथली माणसं जगू शकत नाही. कोण धारण करेल तो वेग? स्वतः भगवान शंकराला सगळ्या ऋषी मुनी देवता यक्ष किन्नर जपी तपी सिद्ध लोकांनी प्रार्थना केली आणि भगवंताला सांगितलं तुम्ही गंगा मातेचा ओघ धारण करा. गंगा मातेला ओघ धारण करायला तो गंगा मातेचा ओघ धारण करायला भगवान शंकराला भाग पडलं. त्यांनी आपल्या जटेमध्ये स्थान दिलं गंगा मातेला, जटा. पण त्यांनी असं स्थान दिलं की बाजून घेतलं चक्रे की बाहेरच मोकळे होतो. त्या गंगा मातेला वाटायचं माझी ताकद जास्त आहे, माझं बल जास्त आहे. भगवान शंकर म्हटले तू कोणाचाही नाद कर, या बाबाचा नाद करू नको. इतकी मोठी गंगा जटेत बांधून ठेवली भगवान शंकर. हा देवा की देव महादेव. ती आतल्यात गुदमारायला लागली. ती म्हणा मला बाहेर सोडा, मला बाहेर सोडा, मी आतल्यात किती दिवस राहू. मग तेव्हा भगवान शंकर म्हटले हिला आमचं नाव जर देत असाल तर आम्ही तिला बाहेर सोडू. म्हणून तिला जटाशंकरी म्हणतात गंगा मातेला. एक जटा सोडली भगवान शंकरानं आणि ती गंगा माता वाहायला लागली. गंगा माता भगवान शंकराच्या मस्तकावरून भूमीवरती पडली, डोक्यावरून भूमीवर पडली. म्हणजे शिवनिर्माण आदिदेवाला समर्पित केली गंगा माता. नंतर वाहायला लागली. पण वाहता 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 वाराणसीला तेच गंगा मातेचं पाणी घ्यावं लागतं आणि काशी विश्वेश्वराच्या शिवलिंगावर घालावं लागतं. याला